तर चला आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे ट्रान्सफॉर्मर. तर लक्षात घ्या, ट्रान्सफॉर्मर हा एक स्टॅटिक डिव्हाइस आहे. तो तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकला असेल किंवा पाहिला असेल की ट्रान्सफॉर्मर नेमकं काय गोष्ट आहे. तर त्याबद्दल आपण आज थोडी माहिती घेणार आहोत. बघूया आपण व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल, हा एक ट्रान्सफॉर्मर दिसतोय. तर ट्रान्सफॉर्मर बद्दल आपण एक बेसिक माहिती घेऊया की ट्रान्सफॉर्मर नेमकं काय असतं. एक व्याख्या बघूया ट्रान्सफॉर्मरची. तर लक्षात घ्या, ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस दॅट वर्ड ट्रान्सफर कम फ्रॉम टू ट्रान्सफर. लक्षात घ्या, ट्रान्सफॉर्मर हा एक स्टॅटिक डिव्हाइस आहे. त्याच्यामध्ये कुठलाही फिरता पार्ट नाहीये किंवा कुठलाही मूव्हिंग पार्ट नाहीये. पुढे बघूया, ट्रान्सफॉर्मर इज नॉट एन एनर्जी कन्व्हर्जन डिव्हाइस. ट्रान्सफॉर्मर लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारची एनर्जी कन्वर्ट करत नाहीये. फक्त काय करतो, व्होल्टेजला कमी किंवा जास्त करतो. आणि अजून एक सांगायचं म्हणलं तर ट्रान्सफॉर्मर पॉवर, ट्रान्स असे वेगवेगळे याच्यामध्ये घटक पडतात. तुम्ही ऐकलं असेल ट्रान्सफॉर्मरचे प्रकारचे पडतात. बेसिकली लक्षात घ्या, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असतो, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो, पॉवर ट्रान्सफॉर्मर असतो, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असतो. वेगवेगळे प्रकार पडलेले असतात. त्याबद्दल आपण थोडीशी पुढे माहिती घेऊया. आता ट्रान्सफॉर्मरचा आपल्याला काय गरज पडली, काय यूज कुठे वापरतो, की आपल्याला इलेक्ट्रिसिटी यूज करत असताना आपण प्रॅक्टिकल लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मर कुठे वापरतो. तर लक्षात घ्या, हा एक जनरेटिंग स्टेशन आहे. तर लक्षात घ्या, जनरेटिंग स्टेशन म्हणजे जिथं लाईट तयार केली जाते, तिथून जे आपल्या घरापर्यंत लाईट येते. तर लक्षात घ्या, जनरेटिंग स्टेशन मध्ये 11 केव्ही ने लाईट तयार केली जाते. त्यानंतर ती लाईट ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने 765 केव्ही मध्ये ट्रान्समिट केली जाते. त्यानंतर काय होतं, 765 ला 500 मध्ये, 500 ला 345 मध्ये, 345 ला 230 मध्ये आणि 230 ला 138 मध्ये असं व्होल्टेजला स्टेप डाऊन केलं जातं. म्हणजे व्होल्टेज कमी केलं जातं. मग आता व्होल्टेज जर कमी करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरची गरज पडते. जो की तुम्ही इथे पाहू शकता ग्रीन कलर मध्ये. हा कोणता आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. हा काय करतो, आलेल्या व्होल्टेजला कमी व्होल्टेज मध्ये ट्रान्सफर करतो. त्यानंतर बघा इथं सब ट्रान्समिशन कस्टमर्स. आता लक्षात घ्या, काही कस्टमर्स कसे असतात, एक्झाम्पल ही कारखाने असतात, मोठमोठ्या कंपन्या असतात, एमआयडीसी मधील कंपन्या असतात. यांना जे व्होल्टेज लागतं ते व्होल्टेज केव्ही मध्ये लागतं. त्यांना व्होल्टेज मोठ्या प्रमाणामध्ये लागतं. आता हा जो कस्टमर आहे, हा एक प्रकारचा कारखाना आहे. याला 26 केव्ही चं व्होल्टेज दिलेलं आहे. त्यानंतर बघू शकता 26 केव्ही, 69 केव्ही असं व्होल्टेज दिलेलं असतं. त्यानंतर येतं प्रायमरी कस्टमर, म्हणजे त्यातून छोट्या कंपन्या ज्या असतात त्या कंपन्या, त्यांना दिलेला असतो 13 केव्ही आणि 4 केव्ही. त्यानंतर येतं सेकंडरी कस्टमर. सेकंडरी कस्टमर म्हणजे महावितरणचं कस्टमर, जे आपण कंझ्युमर, जे आपण जे आहेत ते सेकंडरी कस्टमर या कॅटेगरीमध्ये येतो. त्यामध्ये आपण काय करतो, 120 व्होल्ट इथं चुकून झाले, इथं 220 व्होल्ट आणि 220 व्होल्ट आणि 440 व्होल्ट असं येतं. म्हणजे तुला करेक्शन करून घ्या, इथं 220 व्होल्ट आणि 440 व्होल्ट जे की आपण सेकंडरी कस्टमर या भागामध्ये आपण येतो. आता अजून बघूयात आपण पुढे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की डिफरंट टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचे वेगवेगळे प्रकार पडलेले असतात. तर आपल्याला स्क्रीनवर दिसत असतील, त्यात तुम्ही हे पाहिले असतील. हा जो ट्रान्सफॉर्मर आहे तुम्ही घरामध्ये पाहिला असेल किंवा प्रॅक्टिकल वगैरे करताना पाहिला असेल. आणि हे बाकीचे जे ट्रान्सफॉर्मर दिसत आहेत ते तुम्ही बोर्डवर पाहिले असतील किंवा सबस्टेशनवर पाहिले असतील. तर पुढे बघूया, पहिला ट्रान्सफॉर्मरला बघायचं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय असतो. लक्षात घ्या, स्टेप अप, त्याच्या नावातच दिलेलं लक्षात घ्या, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय करतो, दिलेल्या व्होल्टेजला तो व्होल्टेज स्टेप अप करतो, दिलेल्या व्होल्टेजचा तो व्होल्टेज वाढवतो. आता ह्याच्यामध्ये काय केलं लक्षात घ्या, एक आकृती तुम्हाला दिसत असेल. ह्याच्यामध्ये बघा, ह्यामध्ये हा जो आहे हा आहे एक प्रकारचा कोर म्हणतात त्याला. ह्याच्यामध्ये बघा, लेफ्ट साइडला 100 व्होल्टचा सप्लाय दिलेला आहे आणि वाइंडिंग जे आहे ती कमी उंडाळलेली आहे. राईट साइडला बघा, वाइंडिंग आहे ती जास्त प्रमाणामध्ये उंडाळलेली आहे. इथून 100 व्होल्टचा सप्लाय दिला जातो इनकमिंग आणि आउटपुटला किती मिळतोय, 400 व्होल्ट सप्लाय मिळतो. आणि करंट किती मिळतोय, इनकमिंगचा 10 एंपियर आणि आउटगोइंगचा 2.5 एंपियर. तुम्ही एक गोष्ट नोटीस केला असेल की ह्या ट्रान्सफॉर्मरमध्ये सांगितलं जातं की हा व्होल्टेज वाढवतोय. काय करतोय, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. लक्षात घ्या, हा व्होल्टेज तर वाढवतोय पण काय कमी करतोय, करंट कमी करतोय.
इथे तुम्ही थोडं लक्ष द्या, 100 व्होल्टचं 400 व्होल्ट करतो, पण 10 एंपियरचं काय करतो 2.5 एंपियर करतो. तर लक्षात घ्या, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज वाढवतो, करंट कमी करतो. याचा रेशो तुम्हाला लक्षात आला असेल, व्होल्टेज वाढलेलं असतं आणि करंट कमी असतं. आता ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ आपण की ट्रान्सफॉर्मर इज विच व्होल्टेज अक्रॉस सेकंडरी इज ग्रेटर दॅन प्रायमरी. सांगायचा उद्देश असाच आहे की प्रायमरीला आपण कमी व्होल्टेज दिलेलं असतं, तर सेकंडरीला व्होल्टेज वाढलेलं असतं. त्यानंतर नेक्स्ट बघूयात आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. तर यामध्ये काय दिलं लक्षात घ्या, डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल उजव्या हाताला जी पहिली जी कॉइल आहे, प्रायमरी कॉइल जी आहे त्याला 1000 व्होल्टचा सप्लाय दिलेला आहे. त्याला किती टर्न्स आहेत, त्याला 50 टर्न्स आहेत. आणि सेकंडरी कॉइलला किती टर्न्स आहेत, त्याला 10 टर्न्स आहेत. या साइडला पाहिलं असेल तुम्ही प्रायमरीला 1000 व्होल्ट, त्या साइडला येतं 200 व्होल्ट. म्हणजे काय झालं, व्होल्टेजला हा ट्रान्सफॉर्मर काय करतोय, कमी करतोय किंवा दाबतोय असं म्हणू शकता. आणि त्यानंतर करंट कडे लक्ष द्या थोडंसं तुम्ही, इथं 2 एंपियरचा करंट आहे आणि सेकंडरीला 10 एंपियरचा करंट येत आहे. या पद्धतीमध्ये काय होत आहे की व्होल्टेज कमी होत आहे आणि करंट वाढत आहे. पुढे बघूया. आता याचा वर्किंग प्रिन्सिपल बघूयात आपण की ह्याचं तत्व काय आहे, कुठल्या प्रिन्सिपलवर हा ट्रान्सफॉर्मर काम करतो. लक्षात घ्या, ट्रान्सफॉर्मर वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ फॅराडेज लॉ. तर लक्षात घ्या, ट्रान्सफॉर्मर हा फॅराडेच्या लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा म्युच्युअल इंडक्शन या तत्वावर काम करतो. इथं डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल VP TS NP NS. तर लक्षात घ्या, या साइडची जी कॉइल आहे ती आहे प्रायमरी कॉइल आणि या साइडची जी कॉइल आहे ती सेकंडरी कॉइल. तर प्रायमरी कॉइलला आपण सप्लाय दिलेला असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की याच्यामध्ये टर्न्स कशा आहेत, जास्त प्रमाणामध्ये दिलेले आहेत आणि इकडे सेकंडरीला कमी प्रमाणात दिलेले आहेत. म्हणजे हा एक प्रकारचा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. आता NP आणि NS म्हणजे नंबर ऑफ टर्न्स असतात, याच्या वाइंडिंगला गुंडाळलेल्या टर्न्स आहेत त्या किती प्रमाणामध्ये आहेत ते आपल्याला दर्शवतात. आणि VP आणि VS म्हणजे ते आपल्याला व्होल्टेज दर्शवतात की किती व्होल्टेज जात आहे. आणि IP म्हणजे आपल्याला ते करंट दर्शवतात. तर पुढे बघूयात आपण आता ट्रान्सफॉर्मरचं लक्षात घ्या, एक प्रकारे प्रकार कसे पडला ते आपल्याला दिसून येईल. एक प्रकारे क्लासिफिकेशन थोडक्यात सांगायचं झालं तर ट्रान्सफॉर्मरचे 3 प्रकार पडतात. लक्षात घ्या, ॲज पर फेज नुसार ट्रान्सफॉर्मरचे 2 प्रकार पडतात. फेज कळतं आपल्याला, किती फेज येतात, आपल्याकडे किती फेज वापरतो आपण वापरामध्ये 3 फेज वापरतो, R Y B. आणि अजून सांगायचं झालं तर सिंगल फेज आणि 3 फेज. तर लक्षात घ्या, फेज नुसार ट्रान्सफॉर्मरचे 2 प्रकार पडले, सिंगल फेज आणि 3 फेज. म्हणजे काही ट्रान्सफॉर्मर सिंगल फेज साठी वापरले जातात तर काही ट्रान्सफॉर्मर 3 फेज साठी वापरले जातात. त्यानंतर बघा, ॲज पर कोर जे असते ट्रान्सफॉर्मरचे, त्या कोर नुसार ट्रान्सफॉर्मरचे कोर टाइप आणि शेल टाइप असे 2 प्रकार पडले असतात. आणि त्यानंतर पुढचं बघायचं म्हणलं ॲज पर कूलिंग सिस्टम. तर लक्षात घ्या, कूलिंग सिस्टम नुसार म्हणजे ट्रान्सफॉर्मर चालू असताना त्याला कूलिंग सिस्टम कशी असते, तो नॅचरली कूल होते, त्याला फॅन्स लावला किंवा त्याच्यामध्ये ऑइल फिल केलेले. तर पहिला बघा सेल्फ कूल्ड, म्हणजे याला कुठल्याही प्रकारचे एक्सटर्नल थंड करण्यासाठी काही म्हणजे एक्झॉस्ट वगैरे किंवा कुठलाही उपकरण लावलेलं नसतं. त्यानंतर एअर कूल्ड म्हणजे जे आपल्या रोडवर जे लावलेलं असतं तुम्ही पाहिलं असेल की त्याला कुठल्याही प्रकारचं कन्झर्वेटर टँक नसतं, त्याला म्हणजे वरी जो लावलेला टँक असतो तो टँक त्याला बसवलेला नसतो. त्यानंतर बघा ऑइल कूल्ड म्हणजे ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइल भरलेलं असतं त्याला काय म्हणतात, ऑइल कूल्ड ट्रान्सफॉर्मर म्हणतात. आता पुढे बघूयात आपण ॲज पर फेज. तर फेज नुसार ट्रान्सफॉर्मरचे 2 प्रकार पडतात. तर ते कसे पडतात ते आपण बघूया. तर पहिला बघा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, दुसरा आहे 3 फेज ट्रान्सफॉर्मर. नावातच तुम्हाला लक्षात येऊन जाईल की सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय करतो, तर हा सिंगल फेज एका फेजला हा ट्रान्सफॉर्मर ऑपरेट करतो. याच्यामधून फक्त सिंगल फेजच पुढे पाठवला जातो, त्याच्यामधून 3 फेज पाठवला जात नाही. आणि त्यानंतर बघा 3 फेज ट्रान्सफॉर्मर, याच्यामधून काय केलं जातं की 3 फेज पुढे पाठवले जातात. म्हणजे जर डिस्ट्रीब्युशन असेल किंवा त्याचं स्टेबिलायझेशन असेल किंवा पुढे पाठवायचं असेल किंवा वितरित करायचं असेल तर 3 फेज वापरतो. त्यानंतर आपण आता पुढे बघूया सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. तर थोडंसं लक्ष द्या डायग्रामकडे, याच्यामध्ये काय दाखवले.
त्याच्यामध्ये काय दाखवलं आपण बघूया. टाइप ऑफ ट्रान्सफॉर्मर विच कन्सिस्ट